इंटरनेट आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनलंय. हे शिकण्यासाठी, कनेक्ट होण्यासाठी आणि जग एक्सप्लोर करण्यासाठी मदत करत आहे. पण जसे वास्तव जगात धोके असतात तसेच डिजिटल जगातही असतात. सायबर बुलिंग, ऑनलाईन भामटे आणि गेमिंगशी संबंधित धोके कोणालाही, म्हणजेच मुलांना, पालकांना आणि वृद्धांनाही प्रभावित करू शकतात. आज आपल्या समाजातील काही लोक त्यांच्या सायबर सुरक्षेशी संबंधित अनुभव सांगणार आहेत. या वास्तववादी कथा आणि अनुभवांद्वारे आपण हे धोके समजून घेऊ आणि सुरक्षित राहण्याचे मार्ग शिकू. तर तयार आहात का सुरुवात करण्यासाठी? तुम्हाला किंवा तुम्ही ओळखत असलेल्या कोणालाही कधी ऑनलाईन छळाचा सामना करावा लागला आहे का? हो, मला एक लिंक आली आणि त्या लिंकला मी क्लिक केले. त्याच्यानंतर माझं बँक अकाउंट पूर्ण रिकामं झालं. मी मोबाईलचा वापर फक्त अभ्यास करण्यासाठी करते. नाही, असं कधी झालंच नाही आहे. नाही, माझ्याबाबत आणि माझ्या ओळखीतही असं काहीच घडलेलं नाही आहे. फ्रॉड झालं ना? आत्तापर्यंत तर नाही. एक बार मुझको 2000 रुपये का चूना लगा दिया था उसने. एक फोन आला, त्याला म्हणजे तुम्हाला काय कर्ज पाहिजे तर आम्ही कमी ह्याच्यामध्ये तुम्हाला देऊ कर्ज. तर त्यांनी काहीतरी 5,000 रुपये त्यांनी त्याला भरायला सांगितले. 50,000 रुपये तुला देऊ आम्ही कर्ज. त्यांनी भरलं 5,000 रुपये आणि नंतर ते फोन नाही त्याला काहीच नाही. जर कोणी अनोळखी व्यक्ती ऑनलाईन चॅट करताना तुमच्या वैयक्तिक माहितीची मागणी करत असेल तर तुम्ही काय कराल? मी फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करेन, पण त्याला मी माझे इन्फॉर्मेशन, पर्सनल डिटेल पाठवणार नाही. अशी कशी पर्सनल डिटेल्स मी कोणाला देईन, ते पण ऑनलाईन? मी त्याला देणार नाही आणि पहिले तर माझ्या मम्मी पप्पांना इन्फॉर्म करेल याबद्दल. मी माझी पर्सनल डिटेल अशी शेअर नाही करणार कोणाशी. देणार नाही त्याला काहीच. आधार कार्ड नंबर मांगता है, कॉपी का नंबर मांगता है, बैंक खाते का मांगता है. मैं नहीं देता हूँ उसको. त्याच्यातलं काय आपल्याला त्यातलं कळत नाही. आणि जरी असे फोन आले किंवा तरी त्यांना सरळ सांगते आपल्याला त्यातलं काय माहीत नाही आणि परत फोन करू नका. जैसे मतलब मैं हिंदी पढ़ती मगर वो मराठी में रहता तो लड़की पढ़ लेती, तो लड़की वो बोलती कि नहीं पढ़ने का ये सब. इंग्लिश में आता ही नहीं इंग्लिश में. तुमच्या मते ऑनलाईन गेमिंग धोकादायक असू शकतं का? आणि असेल तर का? हां, त्याच्याने आपण फ्रॉड्स पण होतात बऱ्याच वेळा. आपलं जर एखादं अकाउंट असतं ते हॅक करून आपल्याला ते ब्लॅकमेल करू शकतात. गेमिंग म्हणजे इतकं धोकादायक की आपलं ते कधी कधी जीवही घेऊ शकतं किंवा आपल्या मेंदूवर परिणाम करून आपल्याला येडेपणाही करू शकतं. मी पहिलं त्याला मोबाईलपासून गेम वगैरे बंद केले असते सगळे ते. आणि असंच माझ्या निदर्शनास आल्यानंतर मी पोलीस कंप्लेंट केली असती. 420 अंतर्गत FIR केली असते. आपल्यासोबत खेळतात आणि आपले पैसे बी घेतात काढून. गेम वगैरे आम्ही नाही खेळत काय. तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणालाही सायबर धोका निर्माण झाला असेल तर काय करावं? मी डायरेक्टली पोलिसांची हेल्प घेईल. मी मम्मी पप्पांना इन्फॉर्म करेल. पोलीस स्टेशनला जाऊन हेल्प घेईल. सायबर गुन्हा झालेला आहे त्याच्याबद्दल पुढं लोकांनाही सतर्क होण्यासाठी थोडीफार मी मदत करू शकतो. क्या करेंगे? पोलीस आहेत ना, मग त्यांना सांगू आम्ही जाऊन कंप्लेंट करू असं असं. क्या एक्शन लूँ? मैं यहाँ का तो हूँ नहीं. मी प्रथमतः पोलिसांना इन्फॉर्म करेल. ऑनलाईन सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? की पर्सनल डिटेल नका शेअर करू. अजून असे आपले पैसे कशात गुंतवू नका जे आपल्याला खात्री नसेल तर. मी माझी प्रायव्हसी सेटिंग स्ट्रिक्ट ठेवेन. इवन बँक डिटेल्स म्हणा किंवा आपले पर्सनल डिटेल्स वगैरे कोणाला देणार नाही मी. ऑनलाईन सर्च काही करताना, ऑनलाईन गेम वगैरे करताना त्याच्या IT ॲक्ट अंतर्गत ज्या काही प्रिकॉशन असतात त्याची मी काळजी घेईन. अपने बच्चों को सिखाएंगे कि भाई ऐसा कुछ बाहर ऐसा कुछ करने का नहीं, कोई फ़ोन आया तो उठाने का नहीं. तो अच्छी बात है, ना हो बढ़िया बात है. डिजिटल युगामध्ये वावरताना आपल्याला काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि अशावेळी समजा ऑनलाईन गेमिंग्स असतील, ऑनलाईन फ्रॉड असेल किंवा सायबर बुलिंग असेल तर अशा गोष्टींपासून वाचण्यासाठी, याचे धोके टाळण्यासाठी खूप छोट्या छोट्या आणि इफेक्टिव्ह स्टेप्स तुम्ही वापरू शकता. जसं की अनोळखी व्यक्तींना तुमची वैयक्तिक माहिती शेअर करू नका, कारण समोर बसलेला व्यक्ती कोण आहे आणि ती माहिती कशी वापरेल हे आपण सांगू शकत नाही. सोशल मीडियावरून आलेली कोणतीही लिंक क्लिक करण्यापूर्वी काळजी घ्या, कारण ती लिंक कुणाकडून आली असेल, ती वेबसाईट कोणती आहे हे आपल्याला माहीत नाही. त्यामुळे तुमचा मोबाईल किंवा लॅपटॉप हॅक होऊ शकतो. ऑनलाईन छळ होत असेल तर तुमचे पालक, शिक्षक किंवा सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा. त्यासाठी मुळात घाबरूच नका.
ऑनलाईन गेम खेळताना पण काळजी घ्या, कारण की तुमच्या नकळत तुमच्या अकाउंटमधून पैसे जाऊ शकतात आणि मुलांच्या बाबतीत तर पालकांनी काळजी घेतलीच पाहिजे, कारण की जास्तीत जास्त गेम खेळल्यामुळे मुलांची चिडचिड वाढू शकते. तर अशा वेळेला पालकांनी मुलांच्या मोबाईलमध्ये जर पॅरेंटल कंट्रोल ॲक्टिव्ह केला तर डेफिनेटली याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. कोणतेही अकाउंट बनवताना स्ट्रॉंग पासवर्ड्स वापरा आणि ते वेळोवेळी अपडेट करत चला आणि गरज पडलीच तर ते तुमच्या जवळच्या व्यक्तींबरोबर शेअर करा, अनोळखी व्यक्तींबरोबर शेअर करू नका. आपल्या लॅपटॉप किंवा मोबाईलवरून ऑनलाईन ब्राउझिंग करताना सुद्धा तुम्हाला काळजी घेतली पाहिजे, कारण कोणतीही वेबसाईट वापरताना जर तुम्हाला पॉपअप येत असतील किंवा तुम्हाला वॉर्निंग येत असेल आणि आपण ती जबरदस्ती वेबसाईट ओपन करतो आहे तर अशा वेळेला तुमच्या लॅपटॉप किंवा मोबाईलमध्ये मालवेअर डाउनलोड होऊ शकतं आणि ज्यामुळे तुमचा मोबाईल किंवा लॅपटॉप हॅक होऊ शकतो. तर यासाठी काय करायचं आहे, सिम्पल आहे. कोणतीही वेबसाईट जी HTTPSने चालू होते अशीच वेबसाईट तुम्हाला निवडायची आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला ऑनलाईन लॉटरी लागल्याचे किंवा तुम्हाला कोणतेतरी प्राईज मिळाल्याचे असे ईमेल्स किंवा मेसेजेस येतात. तर अशा मेसेजेसना किंवा ईमेल्सला रिप्लाय करू नका, कारण इथूनच ऑनलाईन फ्रॉड आणि सायबर बुलिंगची सुरुवात होते. सायबर जागरूकता आपल्या प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. चला तर मग आपण सगळेजण मिळून एक जबाबदार आणि सुरक्षित डिजिटल वातावरण निर्माण करूया.